व्हॉट्सअपवर आता तुम्हाला पैसे पे करावे लागणार आहेत, कारण की व्हॉट्सअपने खतरनाक अशा अपडेट्स आणले आहेत. सगळं काय मी डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भाऊन सबस्क्राईब आहे नक्की करून घ्या, कारण की ऍप रिलेटेड म्हणा, ऍप्स अपडेट, मोबाईल रिलेटेड सर्व व्हिडिओज आहेत ते तुम्हाला येथे एकाच चॅनलवर इथे बघायला भेटणार आहेत. सर्व काही मी डिटेल्स मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप मध्ये याचे स्टेटसचे अपडेट्स आलेत. बरेचसेच असे नवीन अपडेट्स आलेले आहेत आणि हे अपडेट्स जे काही सर्वात इम्पॉर्टंट काही अपडेट सुद्धा आहेत. त्यातील मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला एक अपडेट्स मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तो पाहायचा आहे लास्ट पर्यंत. सगळ्यात पहिले सांगतो व्हॉट्सअपवर तुम्हाला पैसे का पे करावे लागणार. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपने काय केलंय की सबस्क्रिप्शनचा नवीन आहे ते ऑप्शन आणलेला आहे. म्हणजे की तो जर तुम्ही सबस्क्रिप्शन जर व्हॉट्सअपचं खरेदी केलं तर त्यात तुम्ही व्हॉट्सअपचा लोगो आहे तो चेंज करू शकता. आता तर हे एकच सांगितलंय, पण बरेचसे फीचर्स येणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यासाठी कोणता चार्ज लागणार, किती रुपये तुम्हाला पे करणार हे काय त्यांनी अजून तरी सांगितलेलं नाही. आणि हे ऍप आयकॉनचे जे काही अपडेट्स आहेत हे बरेचशे जण भेटलं सुद्धा असेल आणि बरेचशे जण भेटलं सुद्धा नसेल. संपूर्ण डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ लास्ट मध्ये नक्की पहा. आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे जे काही अपडेट्स आहेत हे बीटा टेस्टिंग मध्ये आता सुद्धा आलेले आहेत. जर तुम्ही बीटा जॉईन असाल तर हे अपडेट तुम्हाला सुद्धा इथे भेटले असतील. सगळ्यात पहिले तर कोणता अपडेट्स आहेत सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं प्ले स्टोअर जायचं आणि तुमचं जे काही व्हॉट्सअप असेल, जसं की आता बघू शकता इथे व्हॉट्सअप, जसं की मी आता इथून व्हॉट्सअप सर्च केलं, जे की व्हॉट्सअप आहे इथून बघू शकता मी अपडेट केलेलं आहे आणि बीटा जॉईन आहे ते बीटा सुद्धा लिहिलेलं आहे. ओके, व्हॉट्सअप अपडेट्स तुम्हाला करून घ्यायचं, त्यानंतर ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले जो माझा पासवर्ड असेल तुम्ही इथून टाकून घेतो. ओके, पासवर्ड टाकल्यानंतर सगळ्यात पहिले जे काही अपडेट्स आहे, जसं की आता समजा तुम्ही इथे 3 लाईनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे सेटिंगचा ऑप्शन आता बघायलाच भेटणार नाही. व्हॉट्सअपने सेटिंगचा ऑप्शनच इथून घालवलेला आहे. इथे जरी तुम्ही बघितलं तर बघू शकता न्यू ग्रुप आहे, सगळे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील, पण तुमच्या प्रोफाईलचा जो काही ऑप्शन असेल तो तुम्हाला दिसणार नाही आणि सेटिंगचा ऑप्शन तर इथे बघायला सुद्धा तो भेटणार नाही. जसं की आता बघू शकता तुम्हाला आता सेटिंगचा ऑप्शन आता भेटेल कुठे, जसं की तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम वाने केलेलं आहे सेम टू सेम. जसं की खाली जर तुम्ही बघितलं तर येथे बघू शकता तुम्हाला चॅटचा अपडेट इथे ऑप्शन आहे, अपडेटचा आहे आणि इथे कम्युनिकेशनचा आहे, त्यानंतर कॉलचा आहे आणि इथेच यू म्हणजे इथेच प्रोफाईलचा ऑप्शन जे की आहे तो दिलेला आहे. म्हणजे व्हॉट्सअपने काय केलं की इंस्टाग्राममध्ये जशा प्रकारे आपल्या प्रोफाईलचा जो की तुम्हाला माहिती आहे खाली साईडला जसा लोगो असतो तशा प्रकारे जी की आहे आता इथे केलेलं आहे व्हॉट्सअपला सुद्धा आहे. सगळी थीम चेंज केलेली आहे. इथे 3 लाईनवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला कोणताच ऑप्शन बघायला भेटत नाही. ओके, जसं की तुम्ही बघू शकता ते लोगोवर खाली क्लिक केलं त्यानंतर इथे लोगो अशा प्रकारे ते ओपन होऊन गेलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतो, जसं की आता बघू शकता जी की मी एका अपडेट्समध्ये तुम्हाला सांगितली होती की आता व्हॉट्सअपला बॅकला प्रोफाईल पिक्चर जी की असेल ते लावता येणार होता, तर तशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंड तुम्हाला मागं बघायला भेटणार. भले हे अजून तर अपडेट्स आहे, बरेचसे जणांना भेटलं नसेल. जसं की आता मी इथे क्लिक केलं तर एडिटचा ऑप्शन भेटतो. इथे बघू शकता सगळे इनपुट सगळे अशा ऑप्शन्स बघायला भेटतात, पण येथे जी काही प्रोफाईल पिक्चरचा अजून मला ऑप्शन बघायला भेटलेला नाही. पण येथे आता एक गोष्ट मी सांगू शकतो, जसं की आता बघू शकता येथे जी की आहे प्रोफाईल पिक्चर सुद्धा तुम्हाला लावता येणार आहे. हे अजून अपडेट आहे ते बरेचशा जणांना भेटलं नाही पण भेटणार आहे. पहिले जी काही अपडेट्स तुम्हाला समजलंच असेल, जी की पूर्णपणे थीम आहे ती चेंज करण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जी की आहे बॅकला बघू शकता, जसं यूट्यूबला आपण जी की असतं मागं प्रोफाईल जी की बॅनर लावतो तशा प्रकारे इथे तुम्हाला दिसून जाईल. ज्यावेळी तुम्ही लोगोवर क्लिक करशील त्यावेळेस इथे समजून जावा बघू शकता अशा प्रकारे लवकरच हे अपडेट आहे ते तुम्हाला भेटू शकतं अशा प्रकारे. ओके, आता तुम्हाला सांगतो स्टेटसचे अपडेट सुद्धा आलेले आहेत, पण स्टेटसचे अपडेट नेमकी काम कसे करतात ते सांगतो. जसं की आता बघू शकता मी स्टेटसमध्ये जर गेलो, इकडे बघू शकता अशा प्रकारे स्टेटसमध्ये गेलो. ओके, जसं की आता रँडमली एखादा मी स्टेटस असेल तो सिलेक्ट करतो. जसं की आता बघू शकता आपण हा फोटो आहे मी सिलेक्ट केला आहे. ओके, हा फोटो मी सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुम्हाला सुद्धा बघू शकता ज्यावेळेस इथे बघू शकता हा जे काही ऑप्शन आहे बघू शकता स्टेटस कॉन्टॅक्ट हे ऑप्शन आहे, याच्यावर जर मी क्लिक केलं तर इथे बघू शकता इथे एक नवीन ऑप्शन ॲड झाला आहे, ओनली शेअरिंग विथ. इथे नवीन ऑप्शन हा आलेला आहे. पहिला हा ऑप्शन नव्हता. येथे किती ऑप्शन्स होते, माय कॉन्टॅक्ट आणि माय कॉन्टॅक्ट एक्सप्लोर हे अशा पद्धती ऑप्शन्स होते. आता हा ओनली शेअरिंग विथ हा ऑप्शन काम कशा प्रकारे करणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. जसं की बघू शकता ऑल शेअरिंगचा ऑप्शन होता. ओके, जो की ऑलरेडी मी याच्यावर व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं हे ऑल शेअरिंग कशा पद्धतीतून काम करतं, त्यालाच रिलेटिव्ह हा आणलेला आहे. म्हणजे की समजा ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, जसं की आता मी ह्याच्यावर क्लिक केलं तर सगळी कॉन्टॅक्ट लिस्ट आहे ती ओपन होते. इथून मी सिलेक्ट करू शकतो कोणत्या लोक जी की आहेत माझा स्टेटस आहे ते ऑल शेअर करू शकतात त्यांच्या स्टोरीला
ते लोक फक्त तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहेत, जे की 5 करू शकतात, 10 करू शकतात, जितके करायचे आहेत. ज्या लोकांना तुम्ही सिलेक्ट कराल ते लोकच फक्त तुमची स्टोरी आहे ती त्यांच्या स्टोरीला ते ठेवू शकता. अशा प्रकारे हे अपडेट आहे ते काम करणार आहे. जसं की इथून अशा प्रकारे मी कोणतेही व्यक्ती असतील सिलेक्ट करून डन करू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यक्ती असेल तो इथून जी की असेल इथं ऑल शेअरवर क्लिक करून स्टोरीला ते ठेवू शकत नाही. एक छोटंसं अपडेट्स आहे. ओके, अशा प्रकारे हे अपडेट्स आहे ते एक अपडेट आलेलं आहे. ओके, हे अपडेट्स महत्त्वाचे हे अपडेट्स आलेले आहेत. आणि आता दुसरं तुम्हाला सांगतो, लास्ट सर्वात इम्पॉर्टंट जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो. जसं की आता बघू शकता इथे मी लोगोवर क्लिक केलं आणि येथून जर आपण बघू शकता चार्टमध्ये गेलो. ओके, चार्टमध्ये गेल्यानंतर इथे डिफरंट चार्टचा थीमचा ऑप्शन मिळतो. याच्यावर जर क्लिक केलं तर येथे आता तुम्हाला सांगतो की आता बघू शकता जसं की आता मी गॅलरीत एक फोटो सेव्ह करून ठेवला, त्यांनी ऑफिशियल त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा इथे टाकलेला आहे. जसं की आता तुम्ही बघू शकता इथे बघू शकता ॲप आयकॉनचा नवीन तुम्हाला ऑप्शन अशा प्रकारे बघायला भेटणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता काय करणार आहे जी की व्हॉट्सअपने आता काय केलं, काय प्रीमियर फीचर्स घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पैसे पे करायचे आहेत आणि नंतर तुम्ही प्रीमियर फीचर्स असाल ते तुम्ही यूज करू शकता. जसं की तुम्हाला सुद्धा माहिती असेल टेलिग्राममध्ये तुम्ही आयकॉन चेंज करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं की प्रीमियर फीचर जी की नावाचा ऑप्शन त्यात आहे, म्हणजे की तुम्हाला त्यांचं सबस्क्रिप्शन जे काय असतं ते खरेदी करायला लागतं. तशाच प्रकारे आता व्हॉट्सअपमध्ये सुद्धा काय केलं आहे की तुम्हाला हे सगळे आयकॉन जर यूज करायचे असतील तर तुम्हाला पैसे पे करावे लागणार आहेत. अशा प्रकारचे हेच नाही वेगवेगळे फीचरसुद्धा देणार आहे. त्याच्यासाठी काय त्यांचं सबस्क्रिप्शन जे असेल ते तुम्हाला पे करावे लागणार आहे. आता व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आलेलं आहे, तिथून तुम्ही पैसे पे करून इझिली इथे तुम्ही आयकॉन चेंज करू शकता. इथून बघू शकता वेगवेगळे अशा आयकॉन्स तुम्हाला बघायला भेटतात. हे एक अपडेट होतं, हे अपडेट जे की होतं इंस्टाग्राममध्ये सुद्धा आलं होतं. मी त्याच्या व्हिडिओ बनला तुम्ही पाहू शकता. तशाच प्रकारे हे अपडेट्स आहे. आत्ता तुम्ही एकदम फ्रीमध्ये ऑल थीम्स सगळ्या गोष्टी यूज करताय, पण याच्यासाठी नंतर तुम्हाला पैसे ते पे करावे लागणार आहेत. अशा प्रकारे हे अपडेट्स आणलेले आहेत. आणि अजून किती अपडेट्स, भरपूर अपडेट्स आहेत, पण ते वेगवेगळे आहेत, ते अपकमिंग अपडेट्स आहेत. याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनणार आहे. आणि ह्या जे की आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हे एकच अपडेट मला भेटलेलं नाही ॲप आयकॉनचं. हे तुम्हाला भेटलं असेल तर मला कमेंट्समध्ये इथे नक्की सांगा. आणि याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस नक्की बनणार. खरोखर जी की व्हॉट्सअप आहे आपल्याकडे सबस्क्रिप्शनचे पैसे घेणार आहे की नाही हे डिटेल्समध्ये मी या व्हिडिओ बनवणार आहे. जसं की आता तुम्ही एकदम फ्रीमध्ये ते यूज करू शकत असाल. ॲप आयकॉनचा हा ऑप्शन तुम्हाला जर भेटला असेल तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला पैसे द्यावे लागतील, पण ज्या काही थीम्स असतील ते तुम्ही एकदम फ्रीमध्ये ते यूज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.